जामनेर शहरात आज सकाळपासून नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण विरोधी धडाकेबाज कारवाईला सुरुवात करण्यात आली। शहरातील प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत। या कारवाई दरम्यान नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन बागुल स्वतः फील्डवर उपस्थित राहून पाहणी करत होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते। नगरपालिका कार्यालय ते जुना बोदवड रोड तसेच जळगाव रोडवरील अनेक अतिक्रमणे हटवण्यात आली। यावेळी अनेक टपऱ्या आणि हातगाड्या जप्त करण्यात आल्या। कारवाई दरम्यान काही ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमणे हटवल्याचेही दिसून आले। ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असून शहरातील इतर जामनेर शहरामध्ये रस्त्याच्या कडेला फुटपाथवर अनेक हातगाडी राहत किंवा परमनंट अतिक्रमण केलेले आहे। त्यांना वेळोवेळी नगर परिषदेने इंटिमेशन दिलेले आहे, परंतु त्यांनी सहकार्य न करता त्यांचं अतिक्रमण कायम ठेवलेलं आहे। त्यामुळे आज रोजी जळगाव रोड, भुसावळ रोड, पाचोरा रोड तसेच महात्मा गांधी चौक ते जुना बोदवड नाका इथं संपूर्ण अतिक्रमण काढण्याची मोहीम घेतलेली। ही मोहीम सलग 3 दिवस कंटिन्यू करण्यात येईल। तरी मी सर्व टपरीधारक, हॉकर्स व इतर किरकोळ विक्रेते यांना विनंती करतो की आपण आपल्या रस्त्यावर, फुटपाथवर कुठले अतिक्रमण न करता प्रशासनाला सहकार्य करावे व आपल्याला ज्या जागा नेमून दिल्या आहेत तसेच फ्रूट्सवाले, भाजीवाले यांना आपण नगर परिषदेचं जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तिथं आपण जागा नेमून दिलेली आहे, तिथंच आपला व्यवसाय करावा। मी पालिकेतर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो। नगर परिषदेने परवाच मिटिंग घेऊन नो ऑकर झोन ठरवलेला आहे। तसंच सदर क्षेत्रामध्ये जो अनधिकृत व्यवसाय करेल त्याच्यावर 1000 रुपये दंड आकारण्यात येईल। तसेच दंड न भरल्यास पुढील फौजदारी कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी व नगर परिषद सहकार्य करावे ही विनंती। सर, आज कुठे कुठे कारवाई झाली आणि उद्या कुठे होणार? आज महात्मा गांधी चौक ते जुना बोदवड नाका येथील संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आलेले आहे। तसेच आता सध्या जळगाव रोडला अतिक्रमण निर्मूलन मोहीम चालू आहे। तसेच उद्या आणि परवा भुसावळ रोड, पाचोरा रोड व जामनेर शहरामध्ये इतर ज्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे तिथं नक्कीच कारवाई केली जाईल।